नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदाच मनापासून सहर्ष स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. शिंदेगडातील आणखी 5 आमदार करणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्षप्रवेश. शिंदेगडाला पडणार मोठे भगदाड. एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा धक्का. काय आहे मोठी बातमी सविस्तर जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात असताना शिंदेगडाचे आणखी 5 आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे, अशी माहिती समोर आली आहे. काही दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांनी मोठी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेचे 40 आमदार व अपक्ष 10 आमदार आणि शिवसेनेचे 13 खासदार घेऊन एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली व भारतीय जनता पार्टी सोबत जाऊन महाराष्ट्रामध्ये सरकार सुद्धा स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांच्यावर मुख्यमंत्री पदाची तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी कार्यभार स्वीकारला सुरुवात केली आहे. परंतु त्याच नंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असले तरी त्यांच्याच शिंदेगडातील अनेक नेते फुटीच्या उंबरठ्यावर आहे. म्हणजेच शिंदेगड फुटण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्याचंच कारणही तसंच ठरत आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री होण्याअगोदर ज्यावेळी बंडखोरी केली त्यावेळी बंडखोरी करतेवेळी आमदारांना शब्द दिला होता की तुम्हाला मंत्रिपद देऊ, तुम्हाला महामंडळ देऊ, तुम्हाला राज्यमंत्रीपद देऊ. परंतु शिंदेगडामध्ये दाखल झालेल्या बंडखोर आमदारांना अनेक आमदारांना मंत्रिपदापासून अद्यापही वंचित राहावं लागत आहे. तर अनेक आमदारांना महामंडळ देण्याची कबुली एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. परंतु अजूनही महामंडळ किंवा मंत्रिपद न मिळाल्यामुळे शिंदेगडाचे अनेक आमदार नाराज आहेत. तर शिंदेगडातील सहभागी झालेल्या अपक्ष आमदार आणि प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी सुद्धा आपली नाराजी अनेक वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडली आहे. परंतु शिंदेगडातील बऱ्याचशा आमदारांना मंत्रिपदाच्या शर्यतीत असताना सुद्धा अद्यापही मंत्रिपद मिळाले नाही. मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तारही सरकारला घेऊन सुद्धा झालेला नाही. त्यामुळे शिंदेगडातील अनेक आमदार एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीसांवर नाराज असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात असताना जर आम्हाला बंडखोरी करतेवेळी दिलेला शब्द आला नाही तर आम्हाला दिलेला शब्द जर आमचा नेता पाळणारा नसेल तर त्या नेत्यासोबत राहून काय फायदा, अशा प्रकारचं सूचक विधान शिंदेगडाच्या आमदारांनी केलं आहे. तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमचं काही वाईट केलेलं नाही असं म्हणत ते आम्ही कधीही उद्धव ठाकरेंकडे परतू शकतो असा अप्रत्यक्ष इशारा शिंदेगडातील 5 आमदारांनी दिला आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.